जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जीवनात आपण असे काही व्यक्ती बघतो ज्यांच्या हाताला प्रचंड यश असतं, ज्यांनी जी स्वप्न पाहिली ती सगळी स्वप्न त्यांची पूर्ण झाली. कधीकधी आपल्याला असा अनुभव येतो की आपण लावलेलं झाड जगत नाही आणि दुसऱ्यांनी लावलेलं झाड जगतं. मग आपण काय विचार करतो की त्याच्या हाताला एवढं यश आहे, मग माझ्या हाताला का नाही? मी पण एवढी भक्ती करतो, एवढं सर्व काही करतो, मग माझ्याच्याने का होत नाही? तर लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तो म्हणजे विश्वास, श्रद्धा. तुझा थोडा विश्वास कमी असेल, तुझी थोडी श्रद्धा कमी असेल, तुझ्या मनात येणारे नकारात्मक विचार जास्त असतील. बाळा लक्षात घे, जो माणूस लहानपणापासून योग्य ज्ञान प्राप्त करतो तो पुढे जाऊन खूप मोठा होतो. परंतु एखाद्या वळणावर अचानक काहीतरी शिकायची जर आपल्याला गरज पडली तर आपण ते करू शकत नाही, कारण आपल्याला लहानपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याची आवड नसते. म्हणून आपल्याला ते खूप कठीण जातं. जर तू आत्ताच याच क्षणापासून जर भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केलेस तर पुढे जाऊन तुला अडचणी मात्र येणार नाहीत. परंतु तू जर आजचे उद्या आणि उद्याचे परवा ढकलत असतील तर पुढे जाऊन खूप अडचणी येतील. आज ज्याप्रमाणे तू अपयशी ठरला आहेस त्याच प्रकारे जर तुला पुढे जाऊन अपयशी ठरायचं नसेल तर जीवनात आजपासून सुरुवात करायला हवी. आणि ही सुरुवात आजच्या व्हिडिओने होत आहे. भगवंताने तुझी या व्हिडिओसाठी निवड केली आहे, कारण तुला याची प्रचंड गरज आहे. लक्षात घे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. करुणेचा महासागर म्हणजे स्वामी समर्थ. ज्ञानाचा अथांग महासागर म्हणजे श्री स्वामी समर्थ. ज्ञानाचा खजिना म्हणजे स्वामी समर्थ. तुझ्यावर केलेली माया म्हणजे स्वामी समर्थ. तू पाहिलेलं स्वप्न म्हणजे स्वामी समर्थ. तुझी पूर्ण झालेली इच्छा म्हणजे स्वामी समर्थ. आपण शब्दात स्वामींचं महत्त्व मांडू शकत नाही. फक्त स्वतःला कायम नशीबवान समजायचं की आपल्याला अशा महान भगवंताची सेवा करायला मिळत आहे. जे इथून मागे वाईट घडलं असेल ते विसरून जा आणि पुढे चांगल्यासाठी मार्गक्रमण कर. कधीकधी माणसाला या गोष्टींचा खूप म्हणजे असा त्रास होतो की मी याच्याशी वाईट वागलो, त्याच्याशी वाईट वागलो. बाळा, त्याचा त्रास करून घेऊ नकोस, पण इथून पुढे कसं वागायचं हे तरी तुझ्या हातात आहे. भगवंत नक्कीच तुझी प्रत्येक चूक माफ करतील, परंतु त्यासाठी अगोदर तू प्रयत्न करायला हवे, प्रायश्चित्त करायला हवे. भगवंताच्या दरबारात थोडासा विलंब जरूर होत आहे, परंतु कोणाच्याही अपेक्षेवर पाणी मात्र फेरणार नाहीत. भगवंता माझ्याकडे लक्ष द्या. मी तुमच्या शरण आलो आहे, तुमच्याकडे माफी मागण्यासाठी आलो आहे. हे भगवंता, मला तुमची फार गरज आहे. तुमची महती मला समजली आहे. जे आत्तापर्यंत मी चुका केल्या त्या माझ्या चुका मी मनापासून मान्य करतो आणि त्यासाठी मी तुमची माफी मागतो आहे. जरी हे बोलताना माझ्या मनात कुठलाही वाईट विचार असला तरी मला माफ करा, कारण मी इथून पुढे आता कधीच वाईट विचार करणार नाही. आत्तापर्यंत जे झालं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक चांगल्या कार्यात माझा हात नक्की असेल. जे वाईट झालं ते झालं, परंतु भगवंता माझ्याकडे लक्ष द्या, मला चांगल्या मार्काने पास करा. मी तुमच्या या परीक्षेत पास होणार आहे हीच मला अपेक्षा आहे. मी आता इथून पुढे कधीच कोणाचा विश्वास तोडणार नाही, कधीच कोणाचं मन दुखावणार नाही. झालेल्या चुकांची मी आता प्रायश्चित्त करणार आहे. भगवंताकडे असे 2 शब्द जेव्हा तुम्ही बोलताना भगवंताला तुमची दया मात्र नक्की येते. परंतु चुकी करूनही तुम्ही त्याबद्दल क्षमस्व व्यक्त करत नसाल तर तुम्ही खूप महामूर्ख आहात, कारण भगवंत प्रत्येकाला माफ करत असतात. तुम्ही कधीच हार मानू नका. थोडेसे प्रयत्न केले की आपल्याला लगेच हार मानायची सवय असते,
हीच सवय आपल्याला सर्वात मागे पाडत असते. जोपर्यंत शेवटचा श्वास संपत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. मग तिथे भगवंत घेत असलेली परीक्षा असू द्या, आयुष्य घेत असलेली परीक्षा असू द्या, किंवा एखादा प्रिय व्यक्ती तुमची परीक्षा घेत असू द्या, जिथे तुम्ही हार मानणार नाही तिथे तुमचा विजय निश्चित आहे. आजही मी हे सत्य तुम्हाला सांगतो आहे. लक्षात घ्या, जे याआधी घडलं ना त्याचा जास्त विचार करू नका. तुम्हाला फसवणारे खूप आहेत, परंतु चांगला मार्ग दाखवणारे खूप कमी आहेत. फसवणाऱ्यांपासून सावध राहा आणि चांगला मार्ग दाखवणाऱ्याला ओळखा. ही ज्याच्याकडे याचं ज्ञान आहे, याच्याकडे ज्याची शक्ती आहे ना, तो माणूस जीवनात कधीच हरू शकत नाही. आपण खऱ्याला खोटं ठरवतो आणि खोट्याला खरं मानतो. हा सर्वात मोठा आपला अडाणीपणा आहे. माणूस जास्त शिकला म्हणजे तो शहाणा झाला असं नाही, तर या जगात काय चालू आहे, कोण आपल्याला फसवतंय, कोण आपल्याला चांगलं सांगतंय, हे जो ओळखायला शिकला ना तो खरा शिक्षित माणूस आहे. बाळांनो, अंधश्रद्धेच्या नावाखाली लोक तुम्हाला काहीही सांगतील, पण लक्षात घ्या, अंधश्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. कधीच पैशाने देवाला विकत घेता येत नाही. देवाची भक्ती करून देवाची प्राप्ती करता येते, परंतु पैसे देऊन देवाची पूजा करून देवाची प्राप्ती करता येत नाही. ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. तुम्हाला देवाची सेवाच करायची असेल तर देवाचं नाव घ्या, 2 चांगली कामे करा, लोकांना अन्नदान करा, ही सेवा. ना की कोणाला पैसे देऊन कोणाकडून पूजा करून घेणे किंवा अंधश्रद्धाळू घरामध्ये उपाय करणे, ही कधीच देवाची भक्ती असूच शकत नाही. जे हे तुम्हाला करायला सांगताय ते तुमच्याकडे फक्त पैशासाठी हे सर्व करताय. कारण या जगात फक्त आपला फायदा घेणारे लोक खूप आहेत. देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल, फक्त थोडासा धीर धरा. लगेच काहीही करून स्वतःला अंधश्रद्धेचा बळी बनवू नका. भगवंत तुमच्यापर्यंत येतील, तुम्हाला सद्बुद्धी देतील. जेव्हा जेव्हा तुम्ही फसले जाल तेव्हा तेव्हा देवावरचा विश्वास तुमचा कमी होईल. परंतु तुम्ही फसलात ही तुमची चुकी आहे, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या जगात जगत आहात. जर एखाद्या माणसाला भगवंताच्या एखाद्या गोष्टीबद्दल एवढीच माहिती असेल तर तो तुमच्यापर्यंत ती माहिती फुकट का पोचवत नाही? तो का तुम्हाला पैसे द्यायला सांगतो? तो का तुमच्याकडे काही महागड्या वस्तूंची आशा बाळगतो? लक्षात घ्या, ज्याच्याकडे जे ज्ञान आहे तो तुम्हाला भगवंताच्या नावाने फुकट देईल, ना की त्याबद्दल काही पैसे घेईल. विश्वास ठेवा, जो पैसे घेतो तो कधीच खरा नसतो. खरंच समाजाची सेवा करायची असेल तर कुठलीही आशा न बाळगता करा, कुठलाही मोबदला न घेता करा. ती खरी सेवा आहे. मान्य आहे, पोटपाणी चालवण्यासाठी पैशाची गरज आहे, परंतु जास्त लालच केली तर पैसा माणसाला चांगला माणूस ठेवत नाही. पैसा माणसाला वाईट बनवतो. म्हणून जेवढं मिळालं त्यामध्ये समाधान माना. कुणाच्याही लालचेमध्ये येऊ नका. भगवंत तुम्हाला हेच सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून आले असतील. देवानेही मला हे ज्ञान दिलं आहे, मी ते तुमच्यापर्यंत पोचवत आहे. भगवंत तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, सर्वांना सुखी समाधानी ठेवत, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.